महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर, विविध समिती प्रमुख आणि सदस्यांची नियुक्ती। विजय वडेट्टीवार लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी, अॅडव्होकेट राहुल नार्वेकर नियम समितीच्या प्रमुखपदी, तर मुर्ची पटेल अल्पसंख्याक कल्याण समिती प्रमुख। राज्यामधील मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीची केंद्राकडून दखल, केंद्र शासन वाहतूक आराखडा तयार करणार। पुण्यासह राज्यामधील नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या शहराचा यात समावेश। डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इमारतीमधल्या रहिवाशांना दिलासा। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुंबईच्या सांताक्रूज, पार्ले, कुर्ला या भागातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर। मुंबई विमानतळ परिसरात इमारतींच्या उंचीवरील निर्बंधांमुळे पुनर्विकासामध्ये अडचण। फनेल झोनमधील पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी टीडीआर मार्काला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय। मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार। कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या आरओपीवर गर्डर लॉन्चिंगसाठी ब्लॉकचं आयोजन, नवीन पाईपलाईन पुलाचं बांधकाम करणार। मुंबईतील कुलाबा परिसरातील 253 पैकी 83 फेरीवालेच अधिकृत असल्याचं समोर। बेकायदा फेरीवाल्यांप्रकरणी हायकोर्टाचे ताशेरे ओढल्यानंतर बीएमसीकडून आकडेवारी सादर। ठाण्यामधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 135 वर पोहोचला, धुलीकणांचं प्रमाण 152% असल्याची बाब पर्यावरण अहवालामध्ये उघडकीस। हवा प्रदूषणाचा आलेख उंचावल्यानं चिंता व्यक्त। गुढीपाडवा आणि रमजान ईद शांततेमध्ये साजरे करण्यासाठी कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च। अफवांवर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावर संभ्रम पसरवू नका, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचं नागरिकांना आवाहन। सिद्धिविनायकाच्या चरणी दान केलेल्या दागिन्यांचा गुढीपाडव्याला लिलाव होणार। लिलावासाठी अलंकार मंदिराच्या आवारामध्ये प्रदर्शनासाठी ठेवणार। भक्तांनी लिलावामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन। पुण्यामध्ये यंदाच्या उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक तापमानाची लोहगावमध्ये नोंद। बुधवारी लोहगाव इथे 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। शहरातही सरासरीपेक्षा अधिक तापमान।